नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. जागर मराठी चॅनलच्या या नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुण्या म्हणून आहेत फ्रीडा प्रदीप मोरायस. मॅडम, जागर मराठी चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. सर्व माझ्या भारतीय बांधवांना नवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा. आणि महिला म्हणून सगळ्या स्त्रियांना ह्या 9 दिनाच्या 9 रात्रीच्या जे शक्ती आहे ते शक्ती सगळ्यांना लाभो हीच देवी चरणी प्रार्थना. फ्रीडा मॅडम, तुम्ही नेहमी सतत क्रियाशील असता, लोकांमध्ये जाता आणि उत्तनच्या नागरी समस्यावर तुमचा एक अभ्यास आहे. राजकारणामध्ये मॅडम तसं अभ्यासू व्यक्तिमत्व फारसं आढळत नाही, पण तुम्ही सुशिक्षित पण आहात आणि गेली 4 वर्षापासून तुम्ही उत्तनमध्ये काम करत आहात, सामाजिक क्षेत्रात आहात. कोविडमध्ये पण तुम्ही भरपूर काम केलेलं आहे. तर एकंदरीत तुमच्या बालपणाविषयी की फ्रीडा मॅडम आहेत कुठल्या नेमक्या, इथे कधीपासून राहतात, तर तुमच्या बालपणाविषयी आणि फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? मी मूळ भाईंदरचीच. ऍक्च्युली माझं रक्त मंगलोरियन आहे. बरं. पण मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मंगलोरियन म्हणून माझा जन्म झाला मंगलोरमध्ये आणि मी भाईंदरमध्ये जन्मापासूनच आहे. बरं. आणि माझं शिक्षण आवर लेडी ऑफ नाझरेथ हायस्कूल भाईंदर वेस्ट इथं झालेलं आहे 10वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर मी डीएड एक टीचर म्हणून, शिक्षिका म्हणून मी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता BBA झालं आणि आता लॉ करत आहे. तर लॉचं शिक्षण घेत असताना असं वाटतं का महिलांनी वकील का व्हावं, त्याला का त्याचे नॉलेज असावं. कारण मी ज्या समाजामध्ये वावरते त्या समाजात महिलांना खूप काही अशा त्रास होत असतात ज्याच्यामुळे लॉचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. कायद्याचा येस तर कायद्याचा अभ्यास असणे गरजेचं आहे. आणि म्हणून मी कायदा आता शिकत आहे का कायद्यामध्ये काय बसतं, आमच्या महिलांना कुठे आपण तो कायद्यामध्ये आपण त्यांना जस्टिस मिळवू शकू. माझे आई वडील सुद्धा मीरा भाईंदरचेच आहेत आणि माझ्या जन्मापासूनच ते इकडे भाईंदरला राहत आहेत. माझ्या आईनी मला असुशिक्षित असताना सुद्धा सुशिक्षित बनवायचं निर्णय केला आणि खूप अभ्यासू व्यक्ती आहेत. भले ते स्टडीज मध्ये नाही, बट शी न्यू द वर्ल्ड. त्यांना या जगात कसं राहायचं, कसं स्ट्रॉंग व्हायचं ही माझ्या आईकडूनच मी शिकलेली आहे. तसेच माझे वडील मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि मर्चंट नेव्हीमध्ये काम करत असताना ते थोडे स्ट्रिक्ट स्वभावाचे होते. म्हणून थोडंसं म्हणजे आम्हाला सुद्धा स्ट्रिक्ट ठेवण्यात आलं. आणि महिला कशी स्ट्रॉंग होते, पुरुष सुद्धा नसताना, घरात नसताना, हे माझ्या वडिलांनीच आम्हाला असं मर्चंट नेव्हीच्या हिशोबाने शिकवलेलं आहे. फ्रीडा मॅडम, मग तुम्ही सामाजिक कार्याकडे कसे वळला? लहानपणापासूनच मला आवड होती सामाजिक कार्य करायचे. पण 7 वर्ष अगोदर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोडली आणि त्याच्यानंतर महिलांची अध्यक्ष मीरा भाईंदरची अध्यक्ष झाली. आणि कोविड काळात मी हे पाहिलं का लोकांना खूपच कोणाची तरी गरज होती आणि स्पेशली उत्तनमध्ये जे मी पाहिलं का कोविड केअर सेंटर नव्हतं आणि ऑल दीज थिंग्स. तर तेव्हा मी ठरवलं का माझं सुद्धा एक NGO असावा ज्याच्यात मी यांचं मदत करू शकेन. आणि कोविडच्या काळात मी जे उत्तनसाठी कोविड केअर सेंटर 80 बेडचं आणलं, त्यावेळी मला समजलं का मोर दॅन पॉलिटिकल सोशल वर्क खूपच गरजेचं आहे. कारण विदाउट सोशल वर्क पॉलिटिक्स शुडंट बी प्लेड. बिकॉज सोशल वर्कच पॉलिटिक्स आहे आणि पॉलिटिक्सच सोशल वर्क आहे. बिकॉज विदाउट सोशल वर्क एक चांगला पॉलिटिशियन होऊ शकत नाही माणूस. तर सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून मी उतरली. गेल्या 4 का 5 वर्ष अगोदर पूर्णपणे कोविडच्या काळात मी स्वतःला सोशल वर्कर म्हणून स्वतःला एक लेबल लावला का मी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे आणि सोशल वर्कर म्हणूनच काम करणार. आणि त्या हिशोबाने मी उत्तनमध्ये काम करायला सुरुवात केली. इथं कुठल्याही प्रकारचं पॉलिटिक्स हे मी आणलं नाही. मॅडम, कोविडच्या काळामध्ये तुम्ही काय काय पाहिलं, काय होत होतं, म्हणजे कसं लोकांना उत्तनला ऍक्च्युली डावळलं गेलं होतं. मीरा भाईंदर महानगरपालिका यांनी उत्तनला समावेश केलाच नव्हतं. बरोबर. ओके. आणि मी त्यावेळी एक पत्र लिहिलं होतं कमिशनर साहेबांना का उत्तनला दत्तक तरी घ्या. कारण उत्तन हे मीरा भाईंदरचंच पाठ आहे. पण उत्तन गाव म्हणून इकडे ठेवून झालेलं आहे. मतलब उत्तन ठेवलंच आहे बाजूला. उत्तनमध्ये मच्छीमार लोक असतात, मग त्यांना तेवढी नॉलेज नसते. आहेत खूप छान व्यक्तिमत्व
ची लोक आहेत उत्तनमध्ये, शिकलेली पण आहेत, पण जी मच्छीमार लोकांची संख्या आहे ती खूप जास्त आहे आणि अशिक्षित जास्त आहेत. तर ह्यांना गव्हर्नमेंट स्कीम्स या जेव्हा कोविड आलेलं तेव्हा कोविड केअर सेंटरसाठी यांना 10-15 किलोमीटर लांब जाऊन यांना हॉस्पिटलमध्ये जायला लागत होतं आणि कोणीच याच्यावर लक्ष दिलं नव्हतं. तर मला खूपच वाईट वाटून मी एक नेक्स्ट स्टेप म्हणून एक व्हिडिओ बनवून सगळ्यांशी, मुख्यमंत्र्यांशी पण मी एक निवेदन पाठवलेलं का तुम्ही कोविड केअर सेंटर, इकडे जे 50,000 लोकसंख्येचं गाव आहे, आज तर 70,000 आहे, कोविड नंतर वाढलं आमचं गाव, बट कोविडच्या काळात 50,000 लोकसंख्या होती आणि 50,000 लोकसंख्यासाठी इथं काहीच प्रोव्हिजन नव्हतं. बाहेरची माणसं इकडे मच्छी घ्यायला येत होती. मच्छीमार लोकांची समस्या हे होतं का मच्छीमार लोक आहेत आणि मच्छीमार लोकांना मच्छी विकायचीच आहे, पण त्यांच्यासाठी एक मोठा ग्राउंड का जिकडे सोशल डिस्टन्सिंग ते काहीच लक्षात घेतलं नव्हतं. फक्त लोक बाहेरून इकडे यायचे, मच्छी घेऊन इकडनं निघायचं. मग जर उत्तनमध्ये जर कोविड आलं आणि तुम्हाला माहित आहे हे नेक्स्ट टू नेक्स्ट असे राहतात, एकदम जवळ राहतात, यांची घरं जर पाहिली तर एकदम जवळ आहेत, तर त्या जवळच्या घरात एकाला कोणाला झालं तर इट इज गोइंग टू स्प्रेड लाईक अ वाईल्ड फायर. तर तसंच झालं. कोविड काळात मी त्याच्यासाठी आवाज केला, रस्त्यावर उतरली, लोकांना सोशल डिस्टन्सिंग कसं करायचं, मार्केट कुठे वेगळं असायला पाहिजे ह्याच्यावर सगळं लक्ष केंद्रित करून मी कोविड काळात पूर्णपणे उत्तनला स्वतःला झोकून दिलं. मॅडम, तुमच्या नेहमी बातम्यांमध्ये म्हणा किंवा तुमचा एक लढा असतो तो म्हणजे इथल्या डम्पिंग ग्राउंड संदर्भात, तर तो काय विषय? हे तर आता मला वाटतं पूर्ण मुंबईला उत्तन काय होतं हे माहीत नव्हतं. उत्तन एक सुंदर असं गाव आहे, एकदम सुंदर. गेल्या तुम्ही ठिकाणी आणि समुद्र किनारी. येस इफ यू सी, उत्तन मध्ये मी सुद्धा याच उद्देशाने आलेले का उत्तन एक गाव आहे आणि गावात राहायची मजा म्हणजे शहरात ती नाही. शहरातली लोक गावात सुट्टीसाठी येतात, पण उत्तनला एक डम्पिंग ग्राउंड आलं 2008-09च्या दरम्यान. आणि जेव्हा डम्पिंग ग्राउंड आलं तर त्या डम्पिंग ग्राउंडचा विरोध आमच्या काही फादर लोक, चर्चचे जे फादर होते त्या लोकांना समजवलं का हे जे पॉलिटिशियन्स आहेत ते तुमच्याबरोबर खेळ खेळत आहेत आणि डम्पिंग ग्राउंड जे आणलेलं आहे हे पूर्ण उत्तनला संपवणार आहे. कारण डम्पिंग ग्राउंड एक माउंटेनवरती आणलं, माउंटेनवरती परत तुम्ही कचरा टाकणार, तो कचऱ्याचं काय, त्याचं जे फ्युम्स आहेत, जेव्हा स्मोक येतो तर त्याचं सगळं गॅसेस पण तुम्हाला माहितच असेल का गॅसेस, कचऱ्याचे जे गॅसेस आहेत ते खाली सेटल होतात आणि खाली गाव आहे आमचा पूर्ण. तर खरंच लोकांना दम्याचे जे रोग आहेत, दमा व्हायला लागला, कॅन्सर वाढले. तर याच्यावर गेल्या कोविडच्या नंतर जेव्हा कोविड झालं तर कोविड कशामुळे झालं, आमचं पहिलाच लंग्स वीक झालेले आहेत आणि ते लंग्स वीक झाल्यामुळे हे कोविड जास्त लगेच लोकांना लागलं. तर त्यावेळी मी एक निश्चय केला का डम्पिंगचा लढा घेणार आणि जेव्हा पर्यावरण दिन होता त्या दिवशी मी हा पहिला मोहीम उचलला का डम्पिंग ग्राउंड इकडनं हटायला हवा. 2009 मध्ये डम्पिंग ग्राउंड हटवायचा प्रयत्न लोकांनी केला होता, फादरांनी केला होता, पण काय झालं, काय परत पॉलिटिशियन्स आले, परत त्यांना एक प्रॉमिस दिलं गेलं आणि त्या प्रॉमिस मध्ये चर्चच्या आलतारीवरती सुद्धा चढून माणसांनी प्रॉमिस केलं का आम्ही हे डम्पिंग ग्राउंड हटवू, तुम्ही आम्हाला मतदान करा. आणि कुठेतरी खरंच डम्पिंग ग्राउंड एक राजकीय मुद्दा, एक इलेक्शन स्टंट हे झालेलं आहे. एकदम सिंपल, डम्पिंग हे इलेक्शन स्टंट झालेला आहे. दरेक टायमाला जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा लोक डम्पिंग हा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरतात आणि सगळ्यांचे हात जोडून डम्पिंग हटवणार हे प्रॉमिस करून हे लोक मतदान मिळवतात. मॅडम, सध्याचा जो मतदारसंघ आहे तो किती नंबर आहे त्याचा, आणि विद्यमान आमदार किंवा महानगरपालिका ही कशी बघतात या समस्येकडे? आमचे आमदार मॅडम आहेत गीता जैन मॅडम आणि 145 विधानसभा या क्षेत्रात हा मीरा भाईंदर पडतो. तर 145 विधानसभेमध्ये गीता जैन मॅडम आहेत. गेल्या 5 वर्षापासून गीता जैन मॅडमनी फक्त त्यांची जी निधी आणली ती निधी भिंत उभारण्यात का काहीतरी असं एक्स्ट्राऑर्डिनरी काम करायला घेतलेलं आहे. आणि गीता जैन मॅडमनी कधी ही समस्या आपलं स्वतःच समजून केलंच नाही, कारण ते इकडे राहतच नाही, ते मीरा रोडला एक साईडला राहतात. जे प्रोजेक्ट्स आले त्या प्रोजेक्ट्स वरती लक्ष दिलं नाही. महानगरपालिकेचे कमिशनर इकडे राहत नाही,
तिकडचे कुठलेही अडिशनल कमिशनर असतील का कुठलेही सभापती असतील, नगरसेवक असतील, आमचे 3 नगरसेवक इकडे, बाकीचे तर सगळे त्या बाजूला आहेत आणि उत्तन 8 किलोमीटर लांब आहे इकडनं. तर हा वास फक्त आम्हाला ही दुर्गंधी मिळते, आम्हालाच याचं सगळे बेनिफिट्स, डम्पिंगचा बेनिफिट म्हणावं का हे सगळे आम्हालाच मिळतात. डम्पिंग बेनिफिट्स, डंपर चालणं, मग तिकडे रस्त्यावर कचरा टाकणं, मग तिकडचं जे धूर, आग लागते कचऱ्याला, ते धूर आम्हाला मिळतो. म्हणजे सगळंच डम्पिंगचे जे साईड इफेक्ट्स ते परिणाम आहेत ते तुमच्याकडे, पण बेनिफिट्स म्हणावं, कारण त्यांना असं वाटतं का आम्ही डम्पिंग दिलंय म्हणजे डम्पिंग मध्ये पैसा येतोय ना त्यांना. आणि त्यांना आय फील डम्पिंग ग्राउंड नव्हे तर जेव्हा हे 2007 मध्ये जे पास झालं सभागृहात, तेव्हा हे प्रोसेसिंग युनिट असं पास झालेलं. तर प्रोसेसिंग युनिट जर पास झालं, गार्बेज प्रोसेसिंग युनिट, घनकचरा प्रकल्प, याला घनकचरा प्रकल्प म्हणतात. तर घनकचरा प्रकल्प म्हणजे प्रोसेसिंग युनिट, डम्पिंग ग्राउंड नव्हेच. तर इकडे डम्प का होतोय, गार्बेज डम्प का होतोय? 600 टन कचरा इकडे डम्प होतो उत्तनला आणि 80 टनचं मशीन चालते. तर 520 टन कचरा, हा कचरा प्रोसेस होत नाही आणि तो डम्प होतोय. तर बेसिकली याला डम्पिंग ग्राउंड म्हणून हा डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. ऍक्च्युली हा जो प्रकल्प आहे तो घनकचरा प्रकल्प आहे, प्रोसेसिंग युनिटसाठी बनवलेला होता. बट शेवटी तुम्ही सुद्धा हेच म्हणाले का डम्पिंग ग्राउंड, तर दिस इज बिकम अ डम्पिंग. फ्रीडा मॅडम, मागे एकदा सोशल मीडियावर, फेसबुकवर तुमची पोस्ट पाहिली होती की तुम्हाला विधानसभेसाठी निवडणूक लढवायची, तर नेमकं काय आहे, म्हणजे कुठल्या मुद्द्यावर? विधानसभा फक्त पैशावाल्यांनी लढवायची का, हा प्रश्न माझा आहे. फक्त एवढे करोड, तेवढे करोड, 50 करोड, 50 खोके, हेच सगळं चालणार आहे का? आणि जेव्हा मी विधानसभा लढवायचा हा प्रश्न मी लोकांच्या समोर टाकला का, मला इच्छा होती का मी विधानसभा लढवावी. मी शिकलेली आहे, सुशिक्षित आहे, मला वाचता येतं, मी बोलू शकते, तर मी का नाही लढवावं, हे माझा पहिला प्रश्न. पण लोकांनी जेव्हा सांगितलं मॅडम तुम्ही पहिले नगरसेवक व्हा, तर माझा हा प्रश्न लोकांच्या समोर आहे, म्हणजे नगरसेवक पासूनच करप्शन शिकायचं का? गटर, वॉटर, मीटर इकडनं करप्शन शिकून मग विधानसभेला जाऊन तिकडे मोठं करप्शन करायचं का? हेच होत आहे. आणि लोक जे विधानसभा लढवायचा विचार करतात खूप मोठे पॅकेट्स घेऊन बसतात, करोडांचे पॅकेट्स घेऊन बसतात. म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट कोण बिझनेसमॅन करतो आणि ते बिझनेसमॅन इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याचे रिटर्न्स, जर मी आता इलेक्शनला 2 लाख रुपये खर्च केले तर मी घरातून पैसे टाकत आहे, माझ्या हस्बंडचे सर्व्हिसचे पैसे जे सॅलरीड आहेत त्यांचे पैसे मी या इलेक्शनला टाकणार. मग सगळ्यांची इच्छा होणार की बाबा 2 लाख रुपये टाकले तर 200 लाख तरी परत मिळायला हवे. करेक्ट, 5 वर्ष पण आपण सेवा करतोय तर त्या सेवेमध्ये मेव्याचा विचार करतो. पण विदाऊट इन्व्हेस्टमेंट, जर खरोखर सोशल वर्क म्हणून आपल्या शहरासाठी काहीतरी चांगलं करावं असा विचार करून जर आपण लढलो आणि लोकांनी साथ दिली आणि जर नशिबाने आणि लोकांच्या साथने आपण जर जिंकून आलो तर आपला उद्देश फक्त मनी नसणारच, कारण आपलं नाव असणार, तर लोकांनी आपल्यावर विश्वास केलेला आहे, आम्हाला विधानसभेला पाठवलेला आहे. लोकांच्या ज्या समस्या आहेत, शहराच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्यांवरती आपल्याला काम करायला मजा येईल. फ्रीडा मॅडम, तुमचं जे आता सामाजिक कार्य चालू आहे, जोरदार तुम्ही लढत आहात आणि उद्या आमदारकी तुम्ही लढली आणि लोकांनी तेवढा अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, कारण निवडणुका एवढ्या महाग झालेल्या आहेत, एवढे करोडो रुपये लागतात, खोके विकेची भाषा असते, तुम्ही तर मध्यमवर्गीय घरातील, तर मग हे काम तसंच चालू राहील तुमचं? ऍक्च्युली चांगला पॉइंट घेतलाय तुम्ही, कारण असंच असतं का 5 का 6 लोक आमदारकी लढवतात आणि त्याच्यामधलं एक जिंकून येतो, बाकीचे 5 शांत होतात, 5 वर्षभर दिसत नाही, परत पुढच्या वर्षी 5 वर्षानंतर जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते दिसतात. आता तुम्ही मध्यंतर तुम्ही पाहिलं असेल, सगळे पोस्टर्स वगैरे लागायला सुरुवात झाली, वचनपूर्ती मॅडमने, आमच्या आमदार मॅडमने वचनपूर्ती, 5 वर्षानंतर वचनपूर्तीचे बॅनर लावायला सुरुवात केली. तर ह्याचं हे मतलब आहे का 5 वर्ष जो आमदार जिंकत नाही तो घरी बसतो. पण मला जर 500 लोकांनी सुद्धा मतदान केलं, त्या 500 नाही तर 5 लोकांनी तरी मतदान केलं, तर त्या 5 लोकांना मी आमदार म्हणून हवी आहे.
असं माझ्या मनात होणार आणि मनोबल कधीच कमी होणार नाही. कारण त्या 5 लोकांसाठी मला माहित नसणार आहे का 5 कोण आहेत, त्या 5 लोकांसाठी तरी मी भरपूर फुर्तीने काम करणार. आमदार नसून सुद्धा विधानसभेत बसू शकत नसली तरी मी एक आमदार म्हणून आमदारच्या खांद्याला खांदा लावून काम करणार, हे मी तुम्हाला वचन देऊ शकते. मॅडम, आज नवरात्री आहे तर एक तुमची जी मुलाखत होत आहे खूप धाडसी मुलाखत आहे. मीरा भाईंदरमध्ये काम करणं खूप सोपं आणि त्यातल्या त्यात ख्रिस्ती बहुल व्यक्तीने काम करणं आजकाल देशभर जे चालू आहे. तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? 2024ला आपण आहोत, महिला सक्षमीकरण तुम्ही रोज पाहता, कुठपर्यंत आलेले एक थोडक्यात? महिला सक्षमीकरण हे फक्त एक वर्ड न्यूजपेपरमध्ये कोणाच्या मुलाखतीत कोणाच्या याच्यात ते चांगलं वाटतं. महिला खरोखर सक्षम आहेत का हा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही महिला सक्षम व्हायचा प्रयत्न करते तर जे आमचे मोठे वरिष्ठ पुरुष समाज जे आहे ते त्या महिलाला कुठल्या नजरेने पाहतात हे पहिला. ती कोणाकडे गेली आणि ती इथपर्यंत कशी पोचली हा प्रश्न असतो लोकांच्या मनात. तर हे सक्षमीकरण जेव्हा म्हणतो तर हरेक मुलांनी, हरेक हजबंडनी, हरेक वडिलांनी आपल्या मुलीला त्या प्रकारे पाहावे का ती उद्याची भविष्य आहे. माझी महिला फक्त माझ्या घरातली नाही तर या देशासाठी काम करणारी महिला आहे. या देशात फक्त जेव्हा एक महिला सीएम, महाराष्ट्रात महिला सीएम नाही कधीच झाली नाही, तर एक महिला सीएम म्हणून महाराष्ट्रात जेव्हा कोण खुर्चीवर बसेल तेव्हा महिला सक्षमीकरण आणि हरेक शहरात जेव्हा एक महिलेला पुरुष जेव्हा महिलेला प्राधान्य देऊन तिला ज्या खुर्चीवर मान सन्मानाने बसवेल त्या दिवशी मी सांगणार का महिला खरोखर स्ट्रॉंग झालेली आहे, एम्पावर्ड वुमन आहे आणि ती महिला दुसऱ्या महिलांसाठी काम करायला कधीच मागे वळणार नाही. जे रेप विक्टिम्स आहेत, आता रेप हा एक खूप मोठा मुद्दा झालेला आहे, पण जेव्हा महिला सक्षमीकरण होईल, महिलांना आपण स्ट्रॉंग बनवू, त्या टायमाला त्या मुलींवरती बलात्कार करणारे पुरुष पण 4 वेळा विचार करतील का जर महिलेच्या हातात माझी केस गेली तर ती महिला मला सोडणार नाही. ती जज असो, वकील असो, पोलीस असो, पॉलिटिशियन असो या सोशल वर्कर असो या कोणी असो. तर महिला सक्षमीकरण फक्त पुस्तकात नव्हे तर खरोखर हे प्रॅक्टिकली सगळ्या नेत्यांची हात जोडून विनंती आहे का महिलांना तिकीट द्या. तुम्ही महिलांना तिकीट सुद्धा देत नाही लढवण्यासाठी. फक्त आमदारांची, खासदारांची मुली, त्यांच्या सुना आणि त्यांच्याच घरातल्या महिला आमदार, खासदार बनतात, नगरसेवक बनतात, बाकीचेच काय. त्यांना सुद्धा संधी द्या. महिला सक्षमीकरण फक्त भाषणात नव्हे तर प्रॅक्टिकली तुम्ही हे दाखवा का महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र लढत आहे. हा आपलं पूर्ण इंडिया महिला सक्षमीकरणासाठी लढत आहे. हेच माझं मेसेज सर्व नेत्यांना, सर्व पॉलिटिशियन्सला, सर्व पुरुषांना आहे. तर मित्र, या होत्या फ्रीडा मोरायस. त्यांनी जागर मराठी चॅनलला त्यांचा प्रवास सांगितला आणि एकंदरीत समाजामध्ये काही बदल करण्याची जी त्यांची मनीषा आहे. मॅडम, नवरात्री निमित्त तुम्ही प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे आणि येत्या काळामध्ये निवडणुका पण आहेत, तर मी तुम्हाला चॅनलतर्फे आणि आमचं चॅनल नेहमीच भक्कम तुमच्या पाठीमागे उभा राहील. तर खूप खूप शुभेच्छा. नवरात्री निमित्त तुम्ही मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही इथपर्यंत आले आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. जागर मराठी हा चॅनल मला आज लोकांच्या समोर नेत आहे. माझं काय विचार आहेत हे लोकांच्या समोर नेलं, याच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.